नमस्कार, मी मल्लिकार्जुन पुजारी, ओबीसी बहुजन पक्षाचा ठाणे लोकसभेचा अधिकृत उमेदवार असून 19 क्रमांकावरील सफरचंद हे माझं चिन्ह असून सर्व ठाणेकरांना आवाहन करतो का माझ्या सफरचंद चिन्हावर आपलं बहुमूल्य मतदान करून मला स्पष्ट बहुमताने निवडून द्यावे हे मी आपल्या सर्वप्रथम आवाहन करतो। व माझा सर्वप्रथम जो ध्येय आहे निवडणुकीचा ते ओबीसीचा जातनिहाय जनगणना होणे हा माझा सर्वप्रथम ध्येय आहे आणि मी निवडून आल्यावर त्या कामासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहणार व ठाणे लोकसभेतील सर्व रहिवाशांना उत्तम शिक्षण, उच्च शिक्षण, उत्तम आरोग्य आणि रोजगार, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे हा माझा प्रयत्न राहणार व मीरा भाईंदर साईडला जे ट्रॅफिकची समस्या आहे ते सोडवणे व ठाणे शहरातील ट्रॅफिकची समस्या आहे त्याच्यावरती प्राधान्याने लक्ष देणं व नव्या मुंबईतील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा विषय, ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या मुलांना नोकरी नाही अशा प्रकल्पग्रस्त बांधवांच्या मुलांना सिडको, MIDC, महानगरपालिका येथे कायमस्वरूपी नोकरी मिळवून देणे हे माझा प्रयत्न राहणार व तेथील प्रकल्पग्रस्त बांधवांच्या गरजेपोटी बांधलेले घर हे मी जमिनी सकट सरसकट जमीन व इमारत हे अधिकृत व्हावे यासाठी मी प्रयत्नशील राहणार व आत्ताचे माझे खासदार जे काम नाही केले त्या कामात मी प्रथम प्राधान्य देऊन जे MIDC चे बंद पडलेले जे फॅक्टरी आहेत, जे कंपन्या आहेत त्या कंपन्या पूर्णवत आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार व ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर मधील रहिवाशांना मी आवाहन करतो की मागील खासदार आणि आता जे उभे आहेत खासदार हे दोघं एका विचाराचे असून हे जातीवरती राजकारण करणारे दोघे उमेदवार आहेत। एक स्वतःचं काम सांगायला त्याच्याकडे काम नाही म्हणून ते गद्दारी एकनिष्ठ ह्या विषयावरती नेहमी बोलतात। त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, सन्माननीय विचारेजी, येथील जनतेला तुमचं गद्दारी एकनिष्ठता याच्याशी काय देणे घेणे नाही। लोकसभेतील जनतेने तुम्हाला 2 वेळा निवडून दिलेला आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं ते प्रथम बोला। लोकांना त्यांचा विकास हवा आहे म्हणून आपल्याला निवडून देतात, तर आपलं कर्तव्य आहे आपण ते कर्तव्याला पूर्णपणे यशी ठरावे। आणि ठाण्यातील जनतांना मी आवाहन करतो का मी कुठलाही राजकीय वारसा नसलेला एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून मला आपण एक संधी द्यावा, एक नवीन चेहरा म्हणून आपल्यातील एक सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस दिल्लीला पाठवावा असं मी आपणास जाहीर आवाहन करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी।